काय मग झालं का समाधान? पेट्रोल 18 रुपयांनी आणि डिझेल 25 रुपयांनी महागणार अशी न्यूज फिरतीये. अहो पण यात आश्चर्य कसलंय? शेर पाला आहे तो खर्चात उठाना ही पडेगा, असे लोक म्हणत होते ना. उचला मग आता खर्च. पण तो शेर कोण आहे आणि शिकार कोणाची होत आहे आणि जो खर्च आहे तो कोणाच्या खिशातून होतोय याचा कधी विचार केलाय का तुम्ही? आपण स्वप्न पाहतोय विश्वगुरु बनण्याचे आणि इथे आता खायच्या तेलाचे पण वांदे होतील की काय हे वाटायला लागलंय. तेल कंपन्या तोट्यात आहेत असं सांगून ते आता पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढवणार आहेत. महागाईचे चटके सर्वसामान्य लोकांना लागतात. त्यावेळेस सरकार अशा सोयी सुविधा का नाही आणत की ज्या गोरगरिबांच्या सोयीसाठी असतील? विश्वगुरु व्हायच्या नादात आपण आपल्या खिशातला आपल्या घरातला अंधार विसरलोय. अहो असं आहे ना, भाषणानं काही पोट भरत नसतं आणि स्वप्नांनी गाड्या चालत नसतात. त्यासाठी तुमच्या खिशात पैसा असावा लागतो. आता ते लोक येतच असतील जे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे पण फायदे सांगायला लागतील की पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ देशहितासाठी किती योग्य आहे आणि किती गरजेचं आहे. शेअर पाळायची हौस फिटली असेल तर आता जरा स्वतःच्या घरात पहा, कारण येणारे दिवस आता कसे असतील कोणालाच ठाऊक नाहीये. आणि हा व्हिडिओ कोणाला पाठवायचा आहे तुम्हाला माहितीये. जय हिंद, जय महाराष्ट्र.